प्रेमाचा जिव्हाळा ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्याचं स्मरण करावं लागत नाही, आपोआप तोंडाला येतं. आठवण केलं नाही तर तो आपला पिच्छा सोडत नाही. नाही आठवण केली तरी पिच्छा सोडत नाही. प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखासी आले, असा कीर्तनाचा रंग भरलेला पितांबर होता देवाने नेसलेला. पीतांबर म्हणजे पिवळं वस्त्र, रेशमी. ते रेशमी असल्या कारणाने थोडंसं खाली घसरलं आणि आईसाहेब तिथे आल्या. आता विचार करा की एवढा मोठा माणूस आणि असा नाचतोय. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, पण इथे नामदेव महाराज देवालाच लागू पडतं. कोठे आहे ऐसा आठवची नाही, देही चवी देही भोगू दशा. कोठे आहे ऐसा आठवची नाही. नाचतोय वालभाचे भोज नाच तसे. तो पहावा आहे डोळे म्हणून अचक्षुषी मध्ये डोळे नाचतायत देव असे. पितांबर खाली सरकू लागला. कबीरजी म्हणाले, देवा सावध हुई देवा ऐसा बोले कबीर. हलवलं देवा. आणि आईसाहेब बघितल्यानंतर देवा लगेच देवाच्या अंगावर शेला होता तो त्यांनी लगेच खाली सरकवला आणि कंबर बांधली. त्या दिवसापासून कीर्तनकार कंबर बांधू लागले. म्हणजे वारकरी कीर्तनकार कंबर का बांधतो याचं वर्म कळलं का तुम्हाला? देवाची फजिती झालेली खपवून घेतात, पण इतराची खपवून म्हणून फजिती होण्यापूर्वीच पण हे सुद्धा संतांनी सांभाळलं बरं का. कबीरजी आले ना असा पितांबर बांधलं बर का. देव म्हणले आपण कुठे? आपण इथे कसं आलात? ते म्हणले हे बघा. हे म्हणले वैष्णवी कोणतरी. नारदा अहो काय तुम्हाला काही सांगत असता हो का हो? अहो म्हणले मी काही सांगितलं नसतं ते याही इथे आल्या नसत्या. त्यांनाही कळलं पाहिजे की तुमच्या आधारावर नाही नामाच्या आधारावर देव जगतो हे कळलं पाहिजे त्यांना. हे त्यांनाही कळायला पाहिजे. क्रियाशक्तीला सुद्धा कळायला पाहिजे की कृती जरी घडती तरी त्याच्या मागे देवाचं नाम असतं. हे क्रियाशक्तीलाही कळायला पाहिजे. आणि म्हणून नाम्याच्या खांद्यावरी ठेवून या हात आपण पंढरीनाथ येत होते. नाम्याच्या खांद्यावर हात ठेवून देव येत होते. नाम्यास ते भ्रांती पडली चित्ती म्हणून एकांती राऊळी पुशले. देव गुह्य बोलिले मी ते चित्ती ठेविले तुझ वरियले भक्ती लागी. आईसाहेबांनी विचारले काय? त्यांच्या खांद्यावर हात ठेवलाय. अगं तुला वर्म सांगतो. हो मी कुणाचे खांद्यावर हात ठेवले? तुझं वरिले भक्ती लागी. त्यापासून नाम्याची शंका येते असे आम्हा अखंड परमात्मा तयाजवळी. आम्हाला शंका येऊ लागली की हा परमात्मा कुठे आहे? कोठेच नाही. जिथे नाम आहे तिथे देव आहे. माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा.
माझे भक्त गात जेथे नारदा मी उभा तेथे. ज्या ठिकाणी माझे भक्त गाणं गातायत त्या ठिकाणी मी उभा आहे. ज्या ठिकाणी कीर्तन आहे तिथे मी आहे. लक्षात घ्या, नामभक्ती हा पंचम पुरुषार्थ आहे. शास्त्रामध्ये 4 पुरुषार्थ आहेत बर का. आणि भक्ती प्रेमामध्ये पंचम पुरुषार्थाची भक्ती माझा अत्यंत पड्यंती उद्धवा. 4 पुरुषार्था श्री भक्ती दैशी. काय सांगतायत देव? वेदांत शास्त्र सांगताना 4 पुरुषार्थ सांगतं. धर्म अर्थ काम मोक्ष. वारकरी संत सांगताना सांगतील 5 पुरुषार्थ. आणि 5वा पुरुषार्थ म्हणजे भक्ती. तो पुरुषार्थ असा आहे की जे भक्तीशी भुलोनी मी श्रीपती आणि भक्ता हाती आतुडलो. केवढा पुरुषार्थ आहे. विश्व ज्याच्या ताब्यात त्याला आपल्या ताब्यात ठेवणं हा काही साधा पुरुषार्थ आहे? साधा पुरुषार्थ आहे एवढं समजू नका तुम्ही. हो का अनंत ब्रह्मांडे उदरी पण हरी हा बाळक गवळ्या घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी जेथे नाही काही नाम रूप गुण बोलती निर्गुण जया लागी. तोची गोकुळात होनी गोवळ म्हणवितो बाळ यशोदेचा. काय म्हटलं मी? जेथे नाही काही नाम रूप गुण बोलती निर्गुण जया लागी. आणि तोची गोकुळात होनी गोवळ आणि म्हणवितो बाळ यशोदेचा. यशोदा दुसरं काहीच म्हणत नव्हती. कृष्णा 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 कृष्ण कृष्णा तेच तिला आवडत होत. देवाला दुसरं काही आवडत नाही. मोठी 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 नामं आहेत ना ती त्याच्याही डोक्यात शिरत नाहीत. तुम्ही काहीतरी मोठं बोलायला जा बर का. नामदेव रायाचाच अभंग मला आठवला, फार सुंदर आहे. ते कृष्णाला बघून ती यशोदा काय म्हणते माहितीये का? म्हणजे हे कुठेच नाही. माझे आछडे बछडे छकुडे ग राधे रुपडे. आता काय अर्थ? अछडे बछडे छकुडे शब्दकोश काढून बघा. याचा अर्थ प्रेम. माझे याच्यातच सगळं आलं. माझे अछडे बछडे छकुडे ग राधे रुपडे. पांघरून खाली ती कुंचडे. कुंचडे कळलं का? तुम्हाला फिक्सी माहिती आहे. आता सध्या फिक्सी आली. ती कुंची गेली, टोपडं गेलं, बाळुती गेली, दुपटी गेली आणि नॅपी झाली. पांघरून खाली ती कुंचडे म्हणजे असं टोपडं, असं मध्ये गोल चप्पी असायची, त्याला अशी झालर बिलर पुढे अशी करून आणि त्याला लांब असं बर का. म्हणजे ते एकदा बांधलं आणि तो पदर असा झाकून घेतला की ते मूल दिसायचं नाही. म्हणजे दोन्ही काम व्हायचं. ते कुंचड, त्याला गोंडे विंडे सुंदर. मग ते इथे मुद्दाम टीट लावायची, इथे लावायची. म्हणजे ते बाळाला कोणाची दृष्ट लागू नये. आता काजळ घालणं आणि लावणं इन्फेक्शन. म्हणून आत्ताच्या पिढीला म्हणजे जे 50शीत आहेत त्यांना डोळेच नाहीत.
कारण काजळाचं इन्फेक्शन अजून शिल्लक आहे. ते एरंडेल तेल करायचं, मग ते तिथेच ते त्याचे म्हणजे ते व्हायच्या अगोदर, आणि त्याच्यातून कळायचं मुलगी का मुलगा. जाऊ दे आता, तुम्हालाही कळू द्या, महाराजांना पुष्कळ माहिती आहे. ज्या इथल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही. अहो त्याचं ते वर माहिती आहे. अमकं आलं म्हणजे काय होतं, तमकं आलं म्हणजे काय होतं, ते कसं त्याचं असं त्याच्यातलं तसं होतच असं नाही, पण असो. म्हणजे तीट लावली शब्द आहे बघा, गालबोट. म्हणजे एवढा चांगला चेहरा, पण ते का लावलं, तर ते काळं लावलं की बाळाच्या सौंदर्यावरचं, त्याच्या बाळस्यावरची नजर ढळते आणि त्या काळ्यावर वळते. म्हणजे विकेंद्रीकरण करणं. उच्च शब्दात सांगितलं ना मी तुम्हाला. काय हो, नाही तर उगीच आली काय हो तुमचं बाळ, आमचं 2 महिने झालं तरी एवढं अंग धरलं नाही. बाळस. पण एक सांगू का, परमार्थात बाळस येऊ द्या, पण सूज येऊन देऊ नका. मराठी कळतंय ना. सूज निराळी आणि बाळस निराळ, फार फरक आहे जमीन आसमानचा. माणसं काही काही वेळेला सूज आली तरी बाळस म्हणतात. ते नाही रे बाबा, सूज आहे ती. तसं परमार्थात बाळसा असावं, सूज नसावी. ज्ञानाच्या अहंकाराची, भक्ती प्रेमाचं बाळसा असावं. अतिशय गोड बाळसं त्या बाळाला धरलं होतं. आता मला सांगा, काय ती भाषा, काय ते बोलणं. नामदेवराय म्हणतात अछड काय, बछड काय. आणि ही देवाला सवय झाली होती व ऐकायची, त्यामुळे ते नाम बरं वाटायचं. म्हणत सुद्धा असतील, नामा ते म्हण रे माझा अछड बछड. नामा तू फार गोड बोलतोस बा, अछड बछड, छकड छकड. हो नामा, आम्हाला असं कोणी म्हणलंच नाही. म्हणले तेव्हा का, अरे मला कुठे आई आहे, मला कुठे बाप आहे. नामा तू भाग्यवान आहेस, तुला बाप आहे, तुला आई आहे. मी कसा आहे, मुळना ढाळ, शाखाना पल्लव. अरे मला कुठे आई आहे, मला कुठे बाप आहे. म्हणून आई बापाचं सुख भक्त माझ्याकडून भोगतात, पण आई बापाचं सुख मला माहिती नाही, कारण मीच आई आहे आणि मीच बाप आहे. मीच आई आहे, मीच बाप आहे. नामा, म्हणून जरा तू जेव्हा मला आचड बचड म्हणतोस ना, मला बरं वाटतं. मला असं वाटतं ही माझी नामाई आहे. ही माझी कोण आहे, नामाई आहे. नाम हे माझं आई आहे. अभंग सांगतो, अविट हे क्षीर हरिकथा माऊली. हरिकथा माऊली म्हटलंय. सेविता सेविली वैष्णवजनी. नामामुळे देव आकाराला येतो, म्हणून नाम हेच देवाची आई आहे आणि नाम हेच देवाचा बाप आहे. हे वैशिष्ट्य लक्षात घ्या. पण जेव्हा नामदेवराय म्हणत होते अछडे बछडे छकुडे ग, राधे रुपडे पांघरून घालिती कुंचडे, माझे अछडे बछडे छकुडे ग, राधे रुपडे. फार बरं वाटलं देवाला. नामा पुन्हा म्हण, पुन्हा म्हण, पुन्हा म्हण, पुन्हा म्हण, पुन्हा म्हण. मला नेहमी वाटतं देवाने किती वेळा अभंग ऐकला असेल. हा किती वेळा ऐकला असेल, कारण ह्या ऐकायची सवय आहे.
तू माझी माऊली मी तुझी गाऊली, तू माझी गाऊली मी तुझे वासरू, तू माझी हरिणी मी तुझे पाडस. पण माझं आछड बछड ही निराळी स्पेशालिटी आहे. काय? माऊली म्हणताना त्याच्या कुशीत जाणं आणि बछड म्हणताना त्याला उचलून घेणं. फरक कळला? काय सांगितलं? माऊली म्हणताना त्याच्या हातावर जाणं, त्याच्या कुशीत जाणं, आणि त्याला बछड म्हणताना त्याला आपण उचलून गेलो. ललो नका बाबा पांडुरंगा, पांडुरंगा. काय नामदेवरायचं भाग्य होतं. म्हणून आधार, म्हणून आधार. नामयासी देखोनी लोटांगणी जावे, दुजे न धरावे आन चित्ती. अरे काय माझ्याकडे येतोस? ते माझ्या हातात नाही, ते कशाला मला मागतोस? तुला देवाचं दर्शन पाहिजे, नामाचे पाय धर. यांच्या मनातले अजून ते उंच नीच भाव गेले नव्हते, त्यामुळे ते अवघड होत होतं पाय धरायला. हे सगळे लिहिले, त्यांनीच लिहिले ना. इतके ऐकोनी परिसा विनूत झाला, काय बोलियला रुक्माईसी. माते पांडुरंगी मज भेट करावी, धरीने मी जीवी चरण त्याचे. बघा आता गंमत बघितलं याच्यात, विसंगती बघितली, लक्षात आली का? आईसाहेब म्हणतायत नामाचे पाय धर, आणि हे आईसाहेबाला सांगतायत की मला भेट घालून दे. आईसाहेबांना वाटलं ह्यांच्या काही लक्षात येत नाही अजून, ह्या परसा भागवताच्या डोक्यामध्ये जे बसलंय. माते पांडुरंगी मज भेट करावी, धरी नमी जीवी चरण त्याचे. नेण्याची हे वर्म माझी मूढमती, मज करा विश्रांती विठ्ठल चरणी. मी मूढमती आहे, मला काही कळत नाही, मला विठ्ठल चरणाजवळ विश्रांती करा. तव ते आदिमाता सांगे परसोवासी. ओ परसोवा, दैवे हे आम्हासी दिधले नाही. मी त्याच्या बाजूला राहायचं, पण त्याचं दर्शन द्यायचं माझ्या हातात नाही. त्याला दूध द्यायचं, पाय दाबायचे, याच्यापेक्षा पुढे बघा काय सांगतायत. नेण्याची हे वर्म, पांडुरंगाचे चरण दाखवायचे हे वर्म मला माहिती नाही. नेण्याची हे वर्म माझी मूढमती, मज करा विश्रांती. तव ते आदिमाता सांगे परसवासी, दैव हे आम्हासी दिधली नाही. भेटवावे तुझ आज्ञा नसता मज, कोपतील सहज देवराव. मला आज्ञा नाही आहे, आणि त्यांच्या आज्ञेशिवाय नो अपॉइंटमेंट. मी पत्नी आहे, पिये नाही. त्यांची डायरी ज्याच्या हातात आहे त्याचे पाय धर. तो पर्सनल असिस्टंट म्हणजे नामदेव राय. माझ्याकडे काही नाही. त्यांनी सांगितलं तू जेवायलाच वाढीन, पण पुढचं, आणि देवाने मला सांगून ठेवलंय नसत्या भानगडीत तू पडायचं नाही. आव पण म्हणले आई साहेब मी तुमच्या जवळचा, काही नाही चालत. तू जवळचा जरी असलास तरी माझ्या महालात चल, अजून एक परीस देते, पण त्याचं दर्शन माझ्या हाताचं नाही. अजून एक परीस देईन, पण पांडुरंगाचं दर्शन देण्याचं हे माझ्या हातात नाही. ते संताकडे जावं लागतं. काय अहो तू काय असा तसा सांग सापडतो का? जनाबाईंनी धरला त्याला, तो काय सापडतो काय? अभंग माहिती आहे, ह्याच्यातलंच आहे, ही त्याला लागूनच आहे. धरीला पंढरीचा चोर,
तो कुणाला सापडत नाही. रुक्मिणी मातेलाही सहजा सापडला नाही तर परसा भागवताला कुठला समजतो. तो सापडतो फक्त नामाच्या कीर्तनामध्ये. जिथे नामस्मरण आहे, जिथे भजन आहे, जिथे कीर्तन आहे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. ज्या ठिकाणी माझं भक्त गायन करतात, कीर्तन करतात, तिथे मी आहे. भेटवावे तुझ अज्ञान सतामज आणि कोपतील सहज देवराय. तू नाम्या विनवी निराभिमान होई. नामदेवरायाची विनंती मला करायला सांगू नको. तुझं तू जाण पाय धर. हे मधल्या भानगडी अशा, हे बघ, मध्ये कुठे चालतं काही विशिष्ट लेवलला. पण हे काम मोठं आहे. तुला जर देवांचा देव आहे, तो देव नाही देवांचा देव आहे, त्याची जर भेट व्हावी असेल तर नामाला शरण जा. तू नामया विनवी आणि नुसतं विनवी नको, निराभिमानी होई. अभिमान धरू नकोस. आणि निराभिमानी झाल्याशिवाय तुला पांडुरंगाचं दर्शन घडणार नाही. हे लक्षात ठेव. तो दाखवील सोय देवाजीची, तू त्याचे पाय धरलेस. संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळोनी जाय. मग राम नामी उपजे आवडी. नामाच्या ठिकाणी आवड निर्माण होईल. सुख घडो घडी वाढो लागे. नयनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे. नयनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे. हृदयी प्रगटे राम रूप. हृदयी प्रगटे राम रूप. पण संत चरण रज लागता सहज. अरे नाम्या, संताचे चरण लागल्यानंतर रामाची तू नुसतं आयुष्यभर रामायण सांगतोयस बर का भागवता. अरे नुसतं रामायण सांगतोयस, पण राम ज्याच्यात आहे आणि कृष्ण ज्याच्यात आहे असा जो हरी, असा जो हरी विठोबा पांडुरंग निराभिमानी हो. मागे होते ते अवघेची विसरलो. लोटांगणी आलो नामयासी. परसा म्हणे नामया तुझे बरवे गाणे. जैसे कानाने टांक साळीचे. लोटांगण घेतलं, पाय धरले, म्हणले महाराज काय तुमचं गाणं, काय तुमचं गाणं. ते म्हणले काय. अहो गाणं नाही भजन आहे.